मित्रांनो, आज आपण सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंट करणार आहे ड्रीपवरती. हे टाकीत पाणी भरून ठेवलेलं आहे आणि 15 लिटर पंपाच्या साहाय्यानं आपण प्रत्येक ड्रीपला ते सोडणार आहे. त्याला पंप भरून का नाही, मी 15 लिटरच्या पंपानं पंप पहिला भरून घेतलेला आहे. कारण सल्फ्युरिक ॲसिड अगदी रिॲक्शन अगदी धोकादायक असते. पहिल्यांदा पंप भरून घ्यायला लागतो. थोडंसं कमी, की जेणेकरून आपल्याला ह्यात जरा अगदी थोडं राहिलं आहे. मग त्याच्यात आपण सेफ्टीसाठी मी असा कॅन कापला आहे की 1 लिटरचा आहे. तो आपला GS वगैरे असतो तो, आणि एक 250 मिलीचं मग आपलं मी जे औषधाचे जे टोपणं आहे त्याच्यात माप तयार करून घेतलं होतं. एक की आपण 250 मिलीचं माप केलं आहे बघा. मी 250 मिलीचं, की मी 250 मिली 130-40 फुटाच्या आपल्या पाईपमध्ये सोडण्यासाठी पुरेसं होतं. हे बघा 250 मिलीचं माप एक मिनिमम मॅक्झिमम आहे. थोडंफार कमी जास्त होतं, खून केलं मी. आणि ते पंपात अगदी काळजीपूर्वक लावावं लागतं. कारण ते रिॲक्शन करताना बघा अगदी किती जोरात सरसरते. त्यासाठी काळजीनं अगदी ओतायचं आहे. वाऱ्याचा झोत तसा उलटा पाहिजे, तिकडं पाहिजे, जेणेकरून आपल्या अंगावर वगैरे उडता कामा नाही. इतकी काळजी घ्यावी लागते. बघा अगदी जाळ निघतो. जरा जादा प्रमाणात असं होतलं की ते बघा चरचरते. आणि पूर्णतः पंप थोडा राहिलेला आहे तो भरायचा. काय भिण्यासारखं पण काही नाही, पण आपलं काळजीपूर्वक आपलं केलं पाहिजे ॲसिडच्या बरोबर. अरे कारण काही केमिकल रिॲक्शन जोरात होत असते, इजा होत असते आपल्या शरीराला. आणि हा 15 लिटर 16 लिटरचा पंप जो आहे, आणि मी असं प्रत्येक वळीला की जेणेकरून बघा 130च्या फुटापर्यंत येईल ते मी असं सोडणार आहे. आणि मी अशी बघा हे 15 लिटरच्या पंपाचं जी स्प्रे करायची तोटी आहे ती बाजूला काढली. आणि दुकानामध्ये अशी की 16 mm असं तो मिळतं आपल्याला, की जेणेकरून ते अरे बघा हे ह्याच्यामध्ये आवळून बसतं आहे. आणि ते आपल्या ड्रिपच्या तोंडाला आपण एकदम फिट बसवायचं आहे. हो यस, मला हे व्हिडिओ करता एकट्याला ते जरा हे व्हायला आलं. हे असं बघा, असं फिट्ट बसवलं. असं फिट्ट बसवलं का नाही आपण, आणि पंप चालू करायचा. चालू केला बघा, ह्याच्यातनं पाणी ॲसिडचं पाणी आहे का. बघा हे असे काही झालेलं असतात. तर मी काहीतरी टोपणं माझे 5-7 वर्ष झाले ट्रिप यूज करून. मी प्रत्येक वर्षी यूज करत नसल्यामुळे किती बघा नुकसान होते. ॲसिडचा वापर हा प्रत्येक वर्षी केला पाहिजे. रिॲक्शन आपल्या केमिकल खतातून ज्या होतात
त्या टोपण आतल्या जे जाळीला चॉकअप करायचा प्रयत्न करत होते. तर बघा हे ते खराबच झालं आहे म्हणा टोपण. मला तिथे जॉईंडर का हे कट करून हे अंतर आपल्या उसाला पाणी पडत नाही, तर मला इथं हे टोपण कट करून इथे 1-1.5 इंच इकडे 1-1.5 इंच असं दोन्ही मॅच केलं पाहिजे. काय त्याला काय दुसरा पर्याय नाही. नाहीतर आपण हे प्रत्येक वर्षी केलं पाहिजे. बघा हे असं जे बारीक येतं का नाही, हवं हे यायला लागले. ज्याच्यावर काही ठिकाणी सल्फ्युरिक ॲसिडचा सुद्धा काही परिणाम होत नाही ड्रिपवर, इतकं ते चॉकअप झालेलं असतं शेवाळानं. असं बघा माझा हा खोडवा पिकाचा आहे, खोडवा पीक आहे माझा. 28 फेब्रुवारीला तुटलेलं खोडवा पीक. आणि मी आज ठरवलं होतंच की ॲसिड प्रक्रिया करायलाच लागेल, नाहीतर ड्रीप खर्च करावा लागेल. आणि हे जैन कंपनीचं ड्रीप आहे, इतक्या चांगल्या ड्रीपचं जर मात्र करायचं सारखं आपल्याला परवडणार नाही शेतकऱ्यांना. वर आले बघत यावं लागेल. आले आता जवळ बघा इथवर या लाईनीपर्यंत आले. आता हळूहळू आले बघा, पुढे यायला लागले. असं तोंड मोकळं ठेवलं आपण. हे तोंड मोकळं ठेवलेलं आपल्याला येतेच ते तोंडातून बाहेर. ॲसिड ट्रीटमेंट, सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंट 250 ml मी यूज केला आहे. बघूया आता कुठंवर येते. आलं बघा आता बघा आलं. मला मित्रांनो घाण दिसली असेल, घाण अशी घाण पडत किती घाण. पुरा पंप अगदी मी 130 फुटाच्या लाईनला मी 130-40 फूट आहे त्याला मी एक पंप सोडला आहे, कारण चांगली प्रक्रिया व्हायसाठी. आता मी म्हणतो इथे ह्याला बंदच करावं, टाकावं का माहिती आहे का. मागं ड्रिपमधनं आपल्याला ॲसिड बाहेर पडलं पाहिजे. त्यासाठी असं मी लॉक केले, पॅक केले, म्हणजे दुमडले थोडक्यात. रिटर्न बघा हे असं त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आपल्याला. जेवढं ड्रिपच्या ह्याच्यातनं बाहेर पडेल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे, कारण त्या ॲसिडची प्रक्रिया करायला ते बरं पडतं. प्रत्येक पॉईंट ना पॉईंट आपल्याला चेक करावा लागणारच. जर का आपलं ड्रीप जर व्यवस्थित खतं वगैरे पाणी जर पडायचं असेल, नियोजन व्यवस्थित करावं लागेल. ओके, माझा 2 एकराचा प्लॉट आहे, बघूया किती सक्सेस होतं.